श्री स्वामी समर्थ. मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तुम्ही सगळे चांगलेच असाल अशी मी आशा करते. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की मुलांना आज सुट्टी असते. आमच्याकडे दर सॅटर्डेला मुलांना सुट्टी असते. त्याच्यामुळं आज दोघेही घरीच होते. आज काम करायलाही खूप लेट झालं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आज आम्ही थोडी शॉपिंग केली. आता ती शॉपिंग काय ती तुम्ही पाहतच आहात की मी आज खरेदी केलेला आहे मिक्सर. कारण जो माझा जुना मिक्सर होता तो बंद पडत होता सारखा. मी त्याला 1-2-3 वेळा रिपेअर पण करून आणला. तो पण आता खूप जुना झाला होता. त्याला आता 14 ते 15 वर्ष झाले होते. तो तरी कसा चालणार? इथं कुठल्याही वस्तूची गॅरंटी नसते. ते तुम्ही हे तर काय इलेक्ट्रॉनिक वस्तू होती. मग त्याची गॅरंटी संपलेली होती. मग शेवटी दुकानदार काय बोलले की तुम्ही हा एक्सचेंज करून घ्या. मग आता फायनली मी त्याला एक्सचेंज केलेला आहे. आणि जो पहिला मिक्सर होता तो माझा अंजलीचा होता. अंजली ही कंपनी खूप छान होती. मला त्या मिक्सरला 14 ते 15 वर्ष झालं कधी काही प्रॉब्लेम आला नाही आहे. पण आता खूप दिवस झाले माझा त्याला प्रॉब्लेम यायला लागला. मग तो मी एक्सचेंज केला आणि मी आता घेताना सुजाता कंपनीचा घेतलेला आहे. कारण सुजाता कंपनी ही पण खूप छान आहे, चांगल्या क्वालिटीची आहे. म्हणून आता मी सुजाता कंपनीचा मिक्सी आणलेला आहे. पाहू शकता. आणि याच्यामध्ये 2च कलर होते, एक ब्लॅक आणि व्हाईट. तर त्यामध्ये मी ब्लॅक चूज केला. कारण व्हाईट कसं आपण सारखं ग्राइंडर करणार मग ते खराब होणार. मग त्यामुळे मी ब्लॅकमध्ये चूज केलेलं आहे आणि ब्लॅक घेऊन आलेले आहे. हे पहा. आता घरात एखादी नवीन वस्तू आली की मुलांचं कसं असतं, खूप एक्साइटमेंट असते की आज आम्ही हे घेतलं, आज आम्ही ते घेतलं. म्हणून मग आज बोलले की आज काहीतरी वेगळं खायचं. म्हणून आज आम्ही फायनली ठरवलं आहे आज नवीन मिक्सर घेतल्याबद्दल आज आम्ही करणार आहोत पावभाजी. आणि हा जो मिक्सर घेतलेला आहे तो पूर्ण 5 वर्षाची वॉरंटी भेटलेली आहे त्याला. 5 वर्षात काही झालं तरी तो तुम्हाला एक्सचेंज करून मिळेल किंवा मग रिपेअर करून मिळेल. औषधात खूप छान असा मिक्सर घेतलेला आहे आता मी. आणि तर आता आपण करणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी आता सोहम आणि वेदांत दोघेही मला हेल्प करत आहे. तर सर्वात प्रथम मी घेतलेला आहे सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून त्या चिरून घेतलेल्या आहेत. बटाटा, फ्लावर, टोमॅटो, मटार सोलून वगैरे घेतलेला आहे. इथे बघा सोहम हा वेदांतला आहे ना मटार सोलायला शिकवतोय. मटार कशा पद्धतीने सोलायचा तो वेदांतला शिकवत आहे. मुलांना पण अशी छोटी छोटी कामं करायला घेतली ना त्यांनाही छान वाटतं ते. आणि 24 तास नुसतं मोबाईल TV पाहून हे नाही, थोडेसे बाहेरचे खेळ पण खेळले पाहिजे. थोडीशी घरातली पण त्यांना माहिती पाहिजे. कुठली भाजी, कुठली फ्रूट्स हेही त्यांना कळलं पाहिजे. म्हणून मी त्यांना कुठलेही भाजीपाला किंवा फ्रूट्स आणले तर त्यांना हे सगळे सांगत असते की या भाजीला हे म्हणतात, त्या भाजीला मटार हे. आता सोहमला तर सर्व माहिती आहे पण वेदांतला काही काही नवीन गोष्टी मिळतात म्हणून त्याला ते माहीत नसतं. म्हणून त्याला मी आपलं समजून सांगत असते. कुठलीही भाजीपाला किंवा फ्रूट्स आणले तर मी त्याला दाखवत असते की तेच बघा. मी ह्या सगळ्या भाज्या ह्या छानपैकी अशा चिरून घेतलेल्या आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे पावभाजीला कलर येण्यासाठी मी टाकलेला आहे त्यात बीट टाकलेला आहे. कारण बीट टाकल्यानंतर भाजीला खूप छान असा कलर येतो. त्यामध्ये काय आपला रेडीमेड कलर टाकायची गरज नाही आहे. आपला हा बीट टाकलं तरी आपण पावभाजीला छान असा कलर येतो. त्यामुळे मी आता हे सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर पावभाजी साठी मी इथे बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर या 4 गोष्टी आपल्याला, या 3 ते 4 गोष्टी आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. किंवा आता कांदा चिरून झालेला आहे. आता आपण घेणार आहोत 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आणि कोथिंबीर आपल्याला खूप अशी बारीक चिरायची आहे. तर आता इकडे आपला कुकर झालेला आहे. आता आपण ह्या भाज्या बाहेर काढून घेऊया.
पाठीमागे पाहू शकतो इथे मी कोपऱ्यामध्ये मिक्सर ठेवायला खूप छान असं स्टँड पण आणलेलं आहे. ते स्टँडवर सगळ्यात वरती मिक्सर ठेवला आहे, मध्ये मसाल्याचा डबा ठेवला आहे आणि खाली आपली चपाती आणि भाकरीचं टोपलं ठेवलेलं आहे, ते पण स्टीलचं आहे. इथे आपल्या भाज्या सगळ्यात छानपैकी अशा शिजून झालेल्या आहेत, तर त्यात आपण थंड करून ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. सर्वात प्रथम मी इथं केलेलं आहे अद्रक आणि लसूण बारीक केलेलं आहे इथे. तर इथे पाहू शकता मी सर्व भाज्या या छानपैकी अशा मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत. जास्त बारीकही नाही करायच्या, जास्त मोठ्याही नाही ठेवायच्या. थोड्याशा आपल्या त्यात खाताना दाताखाली क्रंचीपणा यायला पाहिजे अशा ठेवायच्या आहेत त्या. हे पाहता मी कलर तर खूप सुंदर आलेला आहे. तसंही लहान मुले बीट हे खात नाही आहेत, म्हणून मी असंच हे भाजी पराठा किंवा मग सॅलडमध्ये करून देत असते त्यांना. तर आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेल आणि बटर टाकलेलं आहे. कारण नुसतं ते बटर टाकलं तर ते खाली जळतं, म्हणून तेल आणि बटर हे दोन्ही मिक्स टाकायचं असतं. आता हे छानपैकी गरम झाल्यानंतर त्यात टाकलेला आहे कांदा हा बारीक चिरलेला आहे आणि तो छानपैकी असा फ्राय झाल्यानंतर त्यात टाकलेला आहे टोमॅटो. आता छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे ते. आता त्यात टाकणार आपण मसाले, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हा टाकला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. आता यात आपण कलर टाकलेला नाही आहे, आता आपण बीटचा वापर केला आहे त्याच्यामुळे कलरची काही गरज नाही आहे. ऑलरेडीच भाजी ही खूप छान असा कलर आलेला आहे, पाहू शकता. आता हे आपण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण. आता आपला कांदा टोमॅटो छानपैकी असं परतून झालेला आहे. त्यात आपण टाकणार आहोत मिक्सरमधून बारीक केलेली ही भाजी. किती सुंदर कलर आलेला आहे, खूप छान, वास पण खूप मस्त येतो, पाहू शकतात. आणि आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं टाकायचं, जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. हे पहा, आता यात टाकलेलं आहे आपण कोथिंबीर. तर आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे, पाहू शकतात. एका बाजूला मी पाव गरम करायला ठेवलेले आहेत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे बघा गरमागरम पाव. एका बाजूला लिंबू, बारीक चिरलेला कांदा, पाहू शकता. एक नंबर झालेली आहे भाजी. कलर पण इतका सुंदर आला आहे, जसं आपण हॉटेलमध्ये खातो तशी भाजी झालेली आहे. वास पण खूप छान होते. तर ते आपण बनवलेले बटर पावभाजी बनवलेली आहे. हे पाहू शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.